हाय हॅलो नमस्कार दोस्तो. आपण आज परिवार टूरच्या अयोध्या ट्रिपच्या दुसऱ्या दिवशी चाललेलो आहे प्रयागराजला. जाता जाता हे बघा लता मंगेशकर चौकमधून जातो आहे. ह्या वीणेबद्दल थोडंसं सांगते. 28 सप्टेंबर 2022 रोजी मोदीजींनी याचं उद्घाटन केलं होतं आणि या वीणेची उंची आहे 40 फूट आणि 14 टन वजन आहे दोस्तो. लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ सन्मानार्थ या चौकाला नाव दिलेलं आहे आणि वीणा त्यांच्या संगीत साधनेचं एक प्रतीक म्हणून ठेवलेलं आहे. आत्ता आपण प्रयागराजला पोचलेलो आहे आणि ही बघा मोठी रांगच रांग. ही रांग आहे, हे अकबर किल्ला आहे त्याच्याच अगदी शेजारी. ही लाईन आपण लावलेली आहे बडे हनुमान किंवा लेटे हुए हनुमान या ठिकाणी जाण्यासाठी दोस्तो. राम का गुणगान करिए. रामाचं गुणगान करत आपण निघणार आहोत. हे बघा मस्तच मूर्ती आहे लेटे हुए हनुमान. जय हनुमान. तर असा आपल्याला हा मधुर आवाज आपल्या पूर्ण टूर ऐकू येणारच आहे, कारण आपल्याबरोबर आहेत पंडित राधारमण कीर्तने. जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी. आता आपण आलो आहे त्रिवेणी संगमावर दोस्तो. हो, या गाण्यातून तुम्हाला समजलंच असेल गंगेची स्तुती अप्रतिम. तर प्रयागराज या शहराचं पूर्वीचं नाव आहे अलाहाबाद आणि त्याला तीर्थांचा राजा म्हटलं जातं, तीर्थराज. केवढं मस्त नाव आहे ना दोस्तो. हे बघा, हे आपण चाललो आहे आता त्रिवेणी संगम. गंगा यमुना यांचं इथे अक्षरशः संगम दिसतो आपल्याला. एक ग्रीन पाणी आहे आणि एक थोडंसं ब्राउनिश पाणी आहे आणि सरस्वती ही लुप्त आहे दोस्तो, त्याच्यामुळे ती दिसत नाही. तर इथे एक तुम्हाला माहितीच असेल, रिसेंटली आता महाकुंभमेळा झाला त्यावेळी करोडोंनी भाविक आले होते दोस्तो. अतिशय उत्तम सोय उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटने केली होती. तर तोच हा त्रिवेणी संगम आहे दोस्तो. चिदानंद शिव सुंदर तेची, चिदानंद शिव सुंदर तेची. याच नावेत बसलेले आहेत दोस्तो, ज्यांचा हा आवाज आहे हे पहा. पावनतेची तू मूर्ती, पावनतेची तू मूर्ती. हे बघा इकडे त्रिवेणी संगमावरती स्नान चाललेलं आहे. हे ॲक्च्युली 60-70 फूट ॲक्च्युली ती नदी खोल आहे, पण इथे त्यांनी चौथऱ्यासारखं बांधलेलं आहे दोस्तो. ते 4 बाजूला खांब दिसत आहेत ना त्याच्यामध्ये, आणि तिथे डुबकी मारणे किंवा त्रिवेणी संगमावरचं स्नान असं म्हटलं जातं. ॲक्च्युअल डुबकी मारायची आहे. गंगेच यमुनेच व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. हे झालं त्रिवेणी संगमावरती स्नान. इथे पूजा अर्चा पण केली जाते त्या नावेतच दोस्तो. हे प्रयागराज. आता आपण दुसऱ्या स्पॉटवर आलेलो आहे, ते म्हणजे आनंद भवन. आनंद भवन हे नेहरू गांधी कुटुंबाचं ऐतिहासिक निवासस्थान आहे दोस्तो आणि ते प्रसिद्ध संग्रहालय आहे. हे बघा किती बाग केवढी सुंदर मेंटेन केलेली आहे दोस्तो. 1930मध्ये मोतीलाल नेहरूंनी हे बांधकाम केलं होतं. सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30पर्यंत हे म्युझियम ओपन आहे. शाळेच्या ट्रिप्स वगैरे येतात दोस्तो इथे. आणि बाजूलाच स्वराज भवन म्हणून एक बंगला टाईप आहे, ते काँग्रेसचं मुख्यालय होतं स्वातंत्र्य चळवळीच्या वेळेला. हे बघा छान 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 मुलं
आणि 100 रुपये तिकीट आहे आनंदभवन ग्रंथसंग्रहालयाचं. हे आता आपण बघणार आहोत. छान होतं, सुंदर, स्वच्छ, अप्रतिम. आणि दोस्तो, तुम्हाला हे माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला बिलकुल विसरू नका दोस्तो, बिलकुल विसरू नका. अजून आपण 2 स्पॉटवर जाणार आहोत. हे बघा, म्युझियम. आता आपण आलो आहे सीतामढी. इथे सूर्यास्त होत आलेला आहे दोस्तो. सकाळपासून आपण टूरवरच आहोत. इथे सीतामढी आणि हनुमान मूर्ती असे जवळच जवळ 2 आहेत. हनुमान मंदिर, ती हनुमान मूर्ती 108 फूट उंच आहे दोस्तो आणि 20 फूट खडकांवर ती स्थित आहे. हे बघा, ती मस्तच छान सुंदर मूर्ती आहे. मेन मला हे दोन्ही आवडले कारण इथे बिलकुल गर्दी नव्हती. शांतपणे आम्ही बघू शकलो. हे आहे सीतामढी. सुंदर आहे बघा नजारा. इथे सीता समाहित स्थळ असंही म्हटलं जातं याला. सूर्यास्त दिसतोय तुम्हाला बघा, होतच आला आहे. लवकुश यांचा जन्म वाल्मिकी आश्रमात झाला आणि या ठिकाणी माती सीतेनं पृथ्वीत विलीन झाली असं मानलं जातं. सुंदर सीतेची मूर्ती आहे दोस्तो. आता आपण बघणारच आहोत. जय गंगे भागीरथी, जय गंगे. ही पहा, सुंदर सीतेची मूर्ती आहे दोस्तो. तर हा व्हिडिओ पण मी आता संपवते. तर आपण भेटणार आहोत पुन्हा भाग 3मध्ये. आणि तो म्हणजे एकदम कळस असेल हो, म्हणजे काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे पुढच्या भागामध्ये. जरूर व्हिजिट करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला बिलकुल विसरू नका दोस्तो. बाय.